नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. नेरळा येथे एक दिवसीय मैत्रीचा कार्यक्रम संपन्न. नागपूर जिल्ह्यातील नेरळा येथील पूर्व विदर्भ पीठ येथे अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज व परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने नुकतेच संग्राम सेनेसाठी एक दिवस मैत्रीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली व आशिफाबाद येथील हिंदू संग्राम सैनिक उपस्थित झाले होते. यावेळी हिंदू संग्राम सैनिकांना वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण माहिती देऊन कोणत्या प्रकारे कामकाज करायचे आहे हे समजावून सांगितले. यावेळी हजारो हिंदू संग्राम या शिबिरात सामील झाले होते. या शिबिराला मार्गदर्शक व उपस्थिती म्हणून पूर्व विदर्भ पीठ प्रमुख राजेंद्र भोयर, सहपीठ प्रमुख सुरेश लाखे, जिल्हाध्यक्ष ईश्वर धवड, अखिल भारतीय हिंदू संग्राम सेना मुख्यालय जनरल नाणितसे शेखर मानकर, विकास ब्रिगेडियर आनंद जोशी, लेफ्टनंट जनरल नागपूर पीठचे मनोज चौधरी, सिद्धेश्वर कोळी, रिटायर पोलीस ऑफिसर डॉक्टर रामलाल राठोड, वैद्यकीय अधिकारी नांदेडचे नरेश पांचाळ, निरंजन घरत, अमेय पिंपळे, कृष्णा गोंगले, गोवा पीठ ब्रिगेडियर धुमाळताई यावेळी सर्व संग्राम सेनेंना ट्रेनिंग देण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्व पीठाचे पदाधिकारी उपस्थित होते. सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकरची रिपोर्ट.